सुखाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले. हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे, जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी. अहो बाबाजींचं पण ठीक आहे, पण तुमचं हे पोटदुखी खोटेपणा त्यांच्या लक्षात आला ना तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही आपल्याला. आता तरी जागे व्हा. तुम्ही तुमचं थोबाड बंद ठेवा आणि जशी बाबाजींवर माझी श्रद्धा आहे ना तशी तुम्ही माझ्यावर ठेवा. हे सगळं तुमच्या मुलीसाठीच करतोय ना. हा मग गप्प बसायचं. बुगू 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 गप्प. चला. Come on. काय रे, काय करतोयस? काय नाही, ते जरा ऑफिसचं काम. हा हा, अच्छा अच्छा. अरे अर्चुताई मशीनला कपडे लावतात. आई बाबांचे पण देऊन येते ना. आज आपल्याला बोलायलाच नाही मिळालंय आदित्य. हो. बरं एनिवे आलेच. म्हणे बोलायला नाही मिळालंय. तिचा रिझल्ट हे लक्षातच नाही तिच्या. फेडपट. मेघना मेघना मेघना. आदित्य एवढं सिरियसली काय बघतोयस त्या लॅपटॉप कडे? काय झालंय? शा. काय झालं आदित्य? ए प्लीज तू असा चेहरा नको ना करूस. टेन्शन येतं मला. सांग ना काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काय सांग ना. तुझा रिझल्ट बघत होतो. ओ गॉड. अरे मी विसरलेच. तू तू रिझल्ट बघतोस का? ए सांग ना काय झालं? हा हे सांग ना आदित्य. सॉरी पण सी ग्रेड. सी? ऍक्च्युली चांगला लागलाय रिझल्ट. ए ग्रेड. काय? आदित्य किती रडवलंस मला तू. खोटारडा. जा बोल नको माझ्याशी. झालं. हो. होय. आनंद झाला ना. हो. आता डोळे बंद कर. आता काय? प्लीज डोळे बंद कर. उघडू? नाही अगं थांब जरा. उघड आता.
गोड. किती परफेक्ट पोज आहे नाही, सगळं काही तोलून धरणारी है ना. हो. तुला माहितीये मी तुला हीच मूर्ती गिफ्ट म्हणून का दिली. हं. मेघना, आपणही एक अवघड फेज पार केली आहे, पण आता तुझे डळमळणारे पाय स्थिर झाले. आज तुझा रिझल्टही छान लागलाय. प्रेमात, अभ्यासात आणि आयुष्यात तुझी पावलं आता स्थिर झाली आहेत. आता एका नव्या सुंदर कलेचा ध्यास घेऊन तू या नटराजासारखं तुझं पाऊल उचलणार आहेस. तुझा ध्यास, तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला प्रेरणा म्हणून ही मूर्ती. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात. आदित्य, काय विचार करतोस तू? माझ्या सुखाचा. अरे का नाही करणार. अगं तू खुश असशील तरच आपण सुखी होणार. तुला माहिती आहे आदित्य, माझी आई मला म्हणायची लग्नाआधी, आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतं. आज पुन्हा एकदा जाणवतंय मला. हो, खरंच मी खूप भाग्यवान आहे, कारण मला तू मिळालास. I love you, Aditya. I respect you. Love you for everything. बायकोच्या स्वतंत्र अस्तित्वाला असा प्रोत्साहन देणारा नवरा खूप दुर्मिळ असतो. तूच माझा दुर्मिळ हिरा आहेस. मी सगळ्यांना सांगून येऊ रिझल्ट. हो, आलेच. आदित्य, काय ग. आधी हे बघ, हे काय. मेघनाच्या बाबांच्या खिशात सापडल्या मला ह्या गोळ्या. याचाच अर्थ त्यांनी या गोळ्या घेतल्याच नव्हत्या. सुरेशराव, तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगू का. अहो, जे काही समोर येतं ना त्याला आपण तोंड द्यावं. हो, म्हणजे संकट आलं तर त्याच्याशी आपण सामना करायचा असतो. तर बाबाजी काय करणार आहेत. तुम्हाला सांगतो, आपण जर योग्य मार्गावरून चालत असलो ना तर सगळं व्यवस्थित होतं. तुम्ही या बुवाबाजीत अडकू नका. हो नानासाहेब, हो त्यांच्याबद्दल भलतं सलतं बोलू नका. हो हो, ते सतत ऐकत असतात. अहो, पुन्हा काहीतरी वेडं वाकडं व्हायच्या. नाही, काय झालं ग. रिझल्ट लागला. मग अगं मग सांग ना लवकर काय ते. ए ग्रेड मिळाली. अरे वा, बघा, आणि वेडी परीक्षेच्या वेळी रडत होती. चला एक पार्टी करून टाकूया. जोगात आणायचे हे लोक आहेत. पाया पडते. अगं आई बाबांच्या असंच यश मिळू दे बाबाजी, असंच लक्ष असू द्या. जय हो, जय हो. नेहमी यशस्वी हो ग बाळा. लवकर लवकर
अरे बापरे, अरे पहिला मीच का रे? नानाला कोण शिक्षा देणार? लवकर लवकर. बरं का माईसाहेब, नानासाहेबांना शिक्षा मी देणार. बर. नानासाहेब एकदा, हा फक्त एकदा हा मी म्हणतो ना, त्यांचं नाव घेतो, बाबाजी जय हो, तसं तुम्ही म्हणा. हा म्हणा. अरे देवा. हरकत नाही, तुम्ही जे म्हणताय ते मी म्हणेन, पण आधी मी जे म्हणतोय ते तुम्ही म्हटलं तर तुम्ही म्हणताय ते मी म्हणेन. चालेल? हे काय? चालेल म्हणा तर मग. फडकय मळकं, मडकय मळकं, फडक्यांनी मडक्याचा मळ पुसायला गेलं तर फडक्याचा मळ मडक्याला, मडक्याचा मळ फडक्याला. बोमला हरलो. जिंकलो जिंकलो जिंकलो. काय नानासाहेब तुम्ही. चला मी आता आउट आहे. हा लवकर घ्या. मी माझ्याकडे ए नाही 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 नाही, हे असं नाही लबाडपणा करायचा. तुम्ही सांगाव तिला. चिटिंग चिटिंग करते. ए नाही मेघना, चिटिंग नाही. नाही ताई, आदित्य तू सांग तिला. काय रे बाबड्या, काय करून हवंय तुला तुझ्या बायकोकडून? हे नाही नाही, तुम्हीच ठरवा काय शिक्षा द्यायची ते. मी सांगू? एक झकास पैकी कविता म्हण. कविता? हा हा हा. अगोबाई हो का? हा. म्हण म्हण कविता म्हण. मेघना प्लीज. अगं कॉलेजमध्ये कधीतरी केली असशील ना, म्हण की. बरं. सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत त्याच्याकडे. वा. मी सगळ्या कोड्यांची उकल. माझ्या ध्येयापर्यंतच्या सर्व वाटा, नेहमी आनंदी होण्याच्या सर्व तऱ्हा. सगळ्या समस्यांचा मूळ उमगलंय त्याला, आणि सगळ्या संकटांवर मार्ग. वा. बंद दरवाजे आपसूक खुले करून घेण्याचं कौशल्य आहे त्याच्यात. आणि पाठमोऱ्यालाही प्रेमात पाडण्याचं कसं. स्वातंत्र्याचा, मैत्रीचा खरा अर्थ जाणतो तो. खरंच माझ्या मेघाळलेल्या आयुष्याला कलाटणी देणारा तेजस्वी आदित्य आहे तो. वा वा वा, मस्त. वा वा वा, छान छान छान. काय गोड कविता म्हटली हो तुमच्या मुलीने. द्या आता लवकर. हा या. नाही नाही, मी काय म्हणते, सगळे दमलेत तुम्ही, मी छान पैकी कॉफी करून आणते सगळ्यांना. नको नको नको. ए माई, असं नाही करायचं. नाही नाही हा माई, चिटिंग नाही करायचं. आता तुमचा नंबर आहे. ए हे काय, ह्याला काही अर्थच नाहीये मुली. नाही 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 नाही. बर सांगा. मायाची तू ना, आम्ही सांगतो तशी प्राण्यांची नक्कल करून दाखव बरं. करेक्ट. बर, तुम्हाला उत्साह झालाय. हा सांगा. पहिला ससा 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 ससा. चाललाय ससा चाललाय. आता कोण? आता कोण? आता मोर. हा मोर. हा मोर पावसाची वाट बघतोय. मोर. आता हरिण. हरिण, हा. मीच सांगते हरिण. अरे आता बासा अख्खं जंगल आलं इकडे. भुंगा भुंगा भुंगा. चला चला आता पुढे खेळूया, पुढे खेळूया. मी आता आउट झाले बरं का. हा घ्या पुढे पुढे. हा चला.
हे सुरेश रावांना मी शिक्षा सांगणार ना. बरं बरं पिट्टम फाट लगेच हा. सुरेशराव, अगदी सोपी शिक्षा आहे, मला सहज शक्य बघा. तुम्हाला ना मी कधी असं खळखळून मोकळं हसताना बघितलंच नाही. काय नानासाहेब, एकदा असं मस्त तब्येतीत खळखळून हसून दाखवा ना. अहो, काय सोपं आहे ते. सगळं कसं छान वाटत होतं. कुठलंही दडपण नाही, कुणाचं कुणावर डाफरणं नाही. सगळे कसे आनंदात होते. खूप बरं वाटलं हो मला. कळताय हो मला, कुणाला उद्देशून बोलता येते कळताय मला. पण भविष्यात त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे ना त्यांना माहित नाही, म्हणून आनंदात आहेत ते. नाही म्हणजे ते असेच आनंदात राहू द्यात, असेच खुशीत राहू द्यात सगळे बाबाजी. खरंच बाबाजी, सगळे आनंदात राहू द्यात, खुशीत राहू द्यात. अहो त्यांना काय, आपल्याला काय, राक्षस नातू नकोय ना हा बाबाजी. म्हणून म्हटलं हा, पण सगळे आनंदात राहू द्यात, खुशीत राहू द्यात. त्यांच्यावर लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी जय हो. आमच्यावर लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी जय हो. अहो आता तुम्ही आनंदात आहात ना, हा मग घ्या ना त्यांचं नाव. चला बुगू बुगू बुगू. हा चला चला. बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. जय हो बाबाजी. जय हो बाबाजी. जय हो जय हो. बाबाजी. बाबाजी जय हो जय हो. हे मजा आली ना खूप. हो, फक्त अमित दादा नव्हता यार. अरे पण विजय त्यांनी फोन केला होता त्यांना आणि मीही बोलले. मला काय म्हणाले माहितीये, म्हणाले आद्याला सांग मला स्पेशल पार्टी पाहिजे म्हणून. खुश असला ना की आद्या म्हणतो तुम्हाला. हो हो, जामच खुशीत होते. ए, तू खुश असलीस की काय म्हणतेस ग मला? आदित्य, ते तर तू असंच म्हणतेस. तू पण ना. अरे देवा, बघ तुझ्या नादात ना बाबांना गोळ्या घ्यायची आठवण करायची राहिली. आलेच. मेघना थांब जरा. आता काय बाबांकडे जायची गरज नाहीये. म्हणजे? गोळ्या माझ्याकडे आहेत. तुझ्याकडे कशा काय? अर्जुनने दिल्या मला. मशीन मध्ये कपडे टाकत असताना ती खिसे चेक करत होती ना, तर बाबांच्या शर्टच्या खिशात सापडलं तिला. बाबा गोळ्या घेतच नाहीयेत. अहो पुरे हो आता. दिवे बंद करू का? तुमच्या मेंदूचा दिवा बंद झालाय. अहो इथे काय आपण पिकनिकला आलोय का? जा तिकडे मेघनांच्या रूम मध्ये जा आणि झोपा त्यांच्या बरोबर. जावई बापून हॉलमध्ये कसा बसा मी घेऊन जातो. बाबाजींनी काय आदेश दिलाय आपल्याला? काय आदेश दिलाय? जावई बापू आणि मेघना एकत्र 1 महिना येता कामा नये. दिलाय ना? चला जा तिकडे. तुम्हाला औषधं द्यायला आले होते. कुठे आहेत गोळ्या? अहो सकाळच्या गोळ्या सुद्धा तुमच्या पोटात नाही, शर्टच्या खिशात गेल्या. औषधाची गरजच नाहीये तुम्हाला. मेघना, अहो मेघना,
झालं तुमचं समाधान? शेवटी तुमचं पितळ उघडं पडलंच ना. अहो गेली ना लाज. जाव्यांचा चेहरा पाहिलात ना. अहो उरला सुरला मान सुद्धा घालवलात तुम्ही. आता तुमचे बाबाजी खुश झाले असतील. संकट दूर करतात म्हणे. अहो वाटोळ करतायत तुमचं वाटोळ. मला किती वेळा बचावलाय. बाबाजींबद्दल आणि बाबाजींना काहीही बोलायचं नाही. काहीही अहो अहो काय होतंय? अहो काय होतंय तुम्हाला? बोला ना. बोलायला बंद होत नाहीये तोंड? अहो अडकलाय का जबडा? अहो, मेघना मेघना आदित्य हा, काय होत? हा? अहो, बंद होत नाहीये जबडा. जबडा बंद होत. अहो, मेघना मेघना बघ ना गं काय होतंय यांना. तोंडच बंद होत नाहीये. बघ ना कसं. बाबा काय होतंय? काय जबडा बंद होत नाही? आदित्य हा हो मी डॉक्टरांना फोन करते. आई तू लक्षात दे मी आलेच. आलेच बाबा. हो हो हो.